थेऊर ग्रामपंचायत हद्दीत एका रहिवासी भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेनं आपल्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला। या घटनेत दोन्ही बाळांचा मृत्यू झाला असून महिलेला वाचवण्यात यश आलं। थेऊर येथील दत्तनगर परिसरात आज 8 एप्रिलला सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। प्रतिभा हेमंत कुमार मोहिते असा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रतिभा मोहिते या महिलेला ताब्यात घेतले। मिळालेल्या माहितीनुसार प्रतिभा मोहिते आपल्या माहेरी थेऊर येथील आई-वडिलांकडे राहण्यासाठी आल्या होत्या। त्यांना IVF द्वारे 2 महिन्यांपूर्वी जुळी मुले झाली होती। मुले जन्माला आल्यापासून दोन्ही मुले वारंवार आजारी पडत होती। त्यामुळे प्रतिभा मोहिते या ताणतणावात आणि नैराश्याच्या छायेत असायच्या असे प्रथम दर्शनी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले। आज 8 एप्रिलला सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास प्रतिभा मोहिते या वारंवार मुले आजारी पडत असल्यानं सकाळी घराच्या टेरेसवर असलेल्या 1000 लिटर पाण्याच्या टाकीजवळ गेल्या आणि त्यांनी आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना स्टूलवरती उभं राहून पाण्याच्या टाकीत टाकले आणि स्वतःही पाण्याच्या टाकीत उडी मारली। दरम्यान टाकीचं तोंड लहान असल्यानं आणि पाणी जास्त असल्यानं टाकीच्या आत प्रतिभा मोहिते या पाण्यात बुडाल्या नाही। 2-3 वेळेस टाकीतून डोके वरती आल्याने समोर राहणाऱ्या एका व्यक्तीने टेरेसवरून ही घटना पाहिली आणि त्यांनी घरी कळवलं। मुलीच्या घरच्यांनी टेरेसवर जाऊन पाहणी केली असता दोन्ही मुले बुडालेल्या अवस्थेत आढळून आली। मुलांना नागरिकांच्या मदतीने वानवडी येथील कमांड हॉस्पिटल येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं।